तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण आलेलो आहोत क्रिस्टल होंडा वाघोली येथे. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत हे होंडा चा. आणि ने ग्लोबल एनकॅम मध्ये 5 स्टार ते त्यांनी सिक्युअर केलेले आहेत आणि क्रॅश टेस्ट मध्ये एकदम दमदार असा परफॉर्मन्स ने दिलेला आहे. तर क्रिस्टल होंडा मधून आज आपल्या सोबत पद्माकर सर आहेत. तर सर या गाडीने 5 स्टार अचीव्ह केलेले आहेत ग्लोबल एनकॅप मध्ये. तर तुम्ही काय या गाडीबद्दल काय इन्फॉर्मेशन आज आपल्याला देणार आहात आणि या गाडीच्या मध्ये कोणकोणते इंजिन व्हेरियंट अवेलेबल आहेत, त्यानंतर कोणकोणते ट्रान्समिशन टाईप अवेलेबल आहेत आणि किती इंचचे अलॉय वगैरे येतात, सर्व इन्फॉर्मेशन द्या. आणि होंडाच्या गाड्या ज्या अंडर रेटेड आहेत त्यांच्याबद्दल पण सांगा, त्यांची फिट अँड फिनिश कशी चांगली असते बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत, तर ते पण आपल्या तुम्ही युजर्सला सांगा. येस, होंडा अमेजचं जर आपण खासियत जर बघितली सर, तर आतापर्यंत जर बघितलं तर होंडा अमेज जे सेडान आहे बेस्ट इन क्लास सेगमेंट म्हणजे अमेज आपली येते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर रिसेंटली होंडाच्या 5 स्टार रेटिंग वगैरे आलेले आहेत. होंडामध्ये जसं आपण विचारलं की सेफ्टी वाईज जर बघितलं तर होंडामध्ये आपण एस बॉडी स्ट्रक्चर होतो, तर याच्यामध्ये पूर्ण गाडी जी आहे ते सेफेस्ट कार आहे. याच्यामध्ये स्टँडर्ड आपण 6 एअरबॅग वगैरे देतोय. त्यानंतर याच्यामध्ये जर वॉरंटीचं पार्ट जर बघितलं आपण तर 7 इयर्स अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी देतो, जी इंडस्ट्रीज फर्स्ट आहे. आणि त्यानंतर पण आपण 10 इयर्स 1,20,000 किलोमीटर वॉरंटी आपण अवेलेबल ठेवलेली आहे. आणि वॉरंटी मध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतील ते पण सांगा आपल्या सबस्क्रायबर्सला. नाही, याच्यामध्ये जर वॉरंटीमध्ये बघितलं तर स्टँडर्ड वॉरंटीमध्ये ऑलमोस्ट आणि सर्व जे आहेत इंजिनचे पार्ट्स वगैरे ते अंडर कव्हर मध्ये आलेले आहेत. ओके. आणि ह्या गाडीमध्ये आपल्याला कोणकोणते इंजिन ऑप्शन मिळतील? येस, यामध्ये 2 ऑप्शन आपल्याला इंजिन मध्ये दिलेले आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन पण आहे आणि सीव्हीटी पण दिलेले आहे. जर होंडाचं सीव्हीटी गिअरबॉक्स वगैरे बघितलं तर खूप स्मूथनेस वगैरे पण सीव्हीटी गिअरबॉक्स वगैरे दिलेला आहे विदाउट जर्कलेस आहे. तर सीव्हीटीचं ॲडव्हान्टेज आहे ना, बाकी कम्पेअर टू ब्रँडपेक्षा पण स्मूथनेस वगैरे जास्त आहे, लोवेस्ट मेंटेनन्स कॉस्ट, हाय परफॉर्मन्स इंजिन वगैरे परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि किती हॉर्स पॉवर प्रोड्यूस करता येईल? येस, 90 PS पॉवर वगैरे दिलेली आहे. 109 चा टॉर्क वगैरे दिलेला आहे. 1.2 लिटर याच्यामध्ये इंजिन दिलेली आहे. आणि जर आपण फ्रंट प्रोफाईल जर गाडीची जर बघितली तर तुम्हाला येथे एलईडी हेडलॅम्प मिळणार आहे. येस, यामध्ये जर बघितलं आपण सर त्याच्यामध्ये एलईडी प्रोजेक्टेड लाईट्स वगैरे दिलेले आहेत, फॉग लाईट एलईडी वगैरे दिलेला आहे यामध्ये. आणि त्यानंतर हॅझार्ड लाईट आणि डीआरएल देखील तुम्हाला एलईडी लाईट आणि एलईडी वगैरे आणि अशा प्रकारे इथे काही क्रोमचा पार्ट आहे वगैरे, क्रोमिंग वगैरे दिलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रिल देखील इथे सिग्नेचर जी एमएससी ग्रिल आहे 30 ग्रिल इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि या गाडीमध्ये आपण साईड प्रोफाईल जर या गाडीची बघितली 15 इंचेस अलायव्हिलचं ऑप्शन्स वगैरे दिलेलं आहे. यामध्ये जर पर्टिक्युलर जर व्हेरियंट आपण जर बघितलं याचं, तर हे अमेजचं VX वालं व्हेरियंट आहे. यामध्ये 3 व्हेरियंटचं ऑप्शन आपण दिलेलं आहे, VX आणि ZX. जे टॉप एंड वालं व्हेरियंट आहे ZX व्हेरियंट आहे. त्यामध्ये आपण ऍडिशनल डायमंड कट अलायव्हिल वगैरे दिलेले आहेत. त्यामध्ये क्रोम डोअर हँडल्स वगैरे दिलेले आहेत. आणि त्यामध्ये लेवल 2 इंडस्ट्रीज म्हणजे जर बघितलं ह्या सेगमेंटमध्ये बेस्ट इन क्लास जर बघितलं आपण तर ॲडसचं आपण ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे, जे ह्या कम्पॅरेटिव्ह कारमध्ये नाहीये. त्या ॲडसचं पण ऑप्शन दिलेलं आहे. लेवल 2 कॅमेरा बेस ॲडस वगैरे पण यामध्ये आपण ऑप्शन ठेवलेलं आहे. त्यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स जर बघतो तर सर आपण 172 mm चा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे पण दिलेला आहे, जो की ह्या ब्रँडमध्ये सगळ्यात हायेस्ट वगैरे आहे. सेडानच्या कॅटेगरीमध्ये सर्वात हायेस्ट आहे. 172 mm चा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे पण दिलेला आहे. आणि बूट स्पेस वगैरे तर सेडान म्हटल्यावरती चांगलाच असणार आहे. येस, बूट स्पेस जर बघितलं आपण तर 416 लिटरचा बूट स्पेस वगैरे दिलेला आहे अमेजचा, आपण बघू शकतो. आणि आता रिसेंटली आपण याच्यामध्ये आहे ना रेट्रो फिटमेंट सीएनजीचं पण ऑप्शन आपण ठेवलेलं आहे, जे की परफॉर्मन्स वाईज जर बघितलं तर बेटर आहे, जे होंडा कडूनच तुम्हाला फिटमेंट करून मिळणार आहे. रेट्रो फिटमेंट ऑप्शन्स वगैरे दिलेला आहे डीलर लेवल. होंडाने त्याचे ऑफर वगैरे पण दिलेली आहे. आणि स्टेपनी जी आपली ती किती कशी? येस, 14 इंचेस स्टेपनी टायर वगैरे दिलेला आहे. ओके, त्यामध्ये आपण बघू शकतो. पूर्ण स्पेसेस कार्गो लाईट्स वगैरे पण याच्यामध्ये दिलेला आहे. आणि बूट स्पेस भरपूर आहे, त्याच्यामुळे तुमचं लगेज देखील तुम्ही. येस, जर होंडा अमेज मध्ये काही युनिक फीचर्स जर बघायचे असतील सर आपल्याला, तर मी तुम्हाला काही युनिक फीचर्स वगैरे दाखवतो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की सेगमेंट मध्ये जर बघितलं तर पाठीमागचा हा जो लेग स्पेस आहे सर, तो खूप कम्फर्टेबली वगैरे पण दिलेला आहे. आपण बघू शकतो हा लेग स्पेस. यामध्ये जर बघितलं आपण तर 3 पर्सन कम्फर्टेबली बसू शकते. जसं होंडाची एक फिलॉसॉफी आहे, मॅन मॅक्सिमम मशीन मिनिमम. हा जो कम्फर्ट आपण बघितला तर हा अदर ब्रँड मध्ये तुम्हाला हा कम्फर्ट वगैरे मिळणार नाही. होंडा अमेज जास्तीत जास्त सेल होण्याचं जर कारण आपण जर बघितलं याच्यामध्ये सर, तर तो आहे कम्फर्ट. याच्यामध्ये जर कम्फर्ट बघितला तर हा बघा, याच्यामध्ये हा बघा सर, 3 पर्सन कम्फर्टेबली बसू शकतात. ओके, बसू शकतात. त्यानंतर पाठीमागे रिअर इव्हेंट वगैरे पण दिलेला आहे आणि थाई सपोर्ट बसतो. तर म्हणजे आपण याच्यामध्ये बोलू शकतो की फॅमिलीसाठी जर कार बघत असताल आपण, तर होंडा अमेज मध्ये खूप कम्फर्ट वगैरे आपल्याला मिळू शकते. यामध्ये अमरेस्ट वगैरे पण दिलेला आहे. ओके, त्याच्यात 2 कप होल्डर देखील आहे.
आर्मरेस्ट कप होल्डर वगैरे दिलेला आहे. बॅक रेस्ट इथे देखील आहे. हेड रेस्ट Yes. आणि तेवढंच जर middle बघितलं आपण person ला सर देखील. कम्फर्ट फ्रंट सीटला पण तुम्हाला कम्फर्ट चांगला मिळेल. आपण बघू शकतात या आणि इथे चार्जिंग सॉकेट देखील दिलेलं आहे चार्जिंग पाठीमागे. सॉकेट वगैरे पण याच्यामध्ये दिलेला आहे. ओके. हा जर आपण बघितलं सर याच्यामध्ये हा जो कम्फर्ट आहे सर, हा कम्फर्ट तुम्हाला बाकी अदर्स कार मध्ये मिळणार नाहीये. नाही यामध्ये जर बघितलं फिटर फिनिशिंग आहेच. हा जर बकेट टाइप सीट दिलेले आहेत, थाई सपोर्ट प्रॉपरली मिळतो. हो. ड्रायव्हिंग जर बघितलं आपण तर तुमचं जर रनिंग जास्त असेल तर हम्म. तुम्ही 200-300 किलोमीटर ट्रॅव्हल करत असताल तर Okay. तुमच्यासाठी मी सजेस्ट करेल की कस्टमरसाठी आपल्या की अमेजचा जो कम्फर्ट आहे, बॅक सीटचा जर आपण सीट बघितलेलाच हो, आहे, हो. कम्फर्ट वगैरे बघितलेला आहे. फ्रंटचा पण जो कम्फर्ट बघितला आपण तो खूप चांगला दिलेला आहे याच्यामध्ये. या गाडीला यामध्ये comfort आपण मध्ये कोणी six beat step करू मध्ये- शकत नाही. यस 6 स्टेप मध्ये आपण हे सीट ऍडजस्ट करू शकतो. हाईट ऍडजस्टमेंट जर बघितली आपण ओके. तर यामध्ये 50 mm पर्यंत हाईट ऍडजस्टमेंट वगैरे पण दिलेली आहे. यामध्ये इंजिन स्टार्ट बटन वगैरे दिलेला आहे. ओके. यस यामध्ये आपण बघू शकतो सर याच्यामध्ये मिरर फोल्डिंगचा ऑप्शन दिलेला आहे. ड्रायव्हर साईडचा जो विंडो आहे तो वन टच अपडाऊनचा ऑप्शन वगैरे ठेवलेला आहे. ठीक आहे. मिरर फोल्डिंग ऑप्शन्स पण दिलेला आहे. ठीक आहे. यामध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो मिरर्स. ओके. आणि स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स वगैरे पण दिलेला आहे. स्टेरिंग माउंटेड कंट्रोल वरती म्युझिक सिस्टमचा कंट्रोल वगैरे दिलेला आहे, व्हॅल्यूम वगैरे. त्यानंतर आपण हा जो डिस्प्ले दिलेला आहे हा अनालॉग डिस्प्ले डिजिटल दिलेला आहे ह्या साईडचा. यामध्ये आपण फंक्शन्स वगैरे स्क्रोल करून बघू शकतो. टॅकोमीटर आहे, रेंज अँड फ्यूल आहे, स्पीड टायमिंग आहे, जी मीटर आहे, सीट बेल्ट आहे, हे आपण चेक करू शकतो. ओके. हँड्स फ्री टेलिफोन कंट्रोल्स वगैरे पण दिलेला आहे. आणि इन्फोटेनमेंट बद्दल किती इंचाची स्क्रीन आहे? यस याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर एक 8 इंचेस म्युझिक सिस्टम वगैरे दिलेला आहे. ओके. यामध्ये अँड्रॉइड ॲपल कारप्ले वगैरे पण दिलेला आहे. वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले दिलेला आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली दिलेली आहे. यामध्ये आणखीन एक जर बघायचं झालं सर तर आपण याच्यामध्ये लेन वॉच कॅमेरा पण आहे. त्यामध्ये जो VX आणि ZX दोन्ही व्हेरियंटला येतो. तो लेफ्ट साईडचा जो व्ह्यू आहे तो पूर्ण 80 डिग्रीज मधला व्ह्यू पूर्ण तो तिथे आपण Capture बघू शकतो. यस तर त्यामध्ये कॅमेरा क्लिअरिटी बॅक साईडचं पण जर बघितले आपण तर 3 व्ह्यू मध्ये आपण दिलेली आहे. कॅमेरा क्लिअरिटी पण खूप चांगली दिलेली आहे. हे आपण बघू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टमची क्वालिटी पण चांगली आहे. अल्पाईन म्युझिक सिस्टम वगैरे दिलेला आहे. 4 स्पीकर दिलेले आहेत. 2 ट्विटर्स वगैरे दिलेले आहेत. त्यामध्ये एसी जर क्वालिटी बघितली आपण तर एसीचं ऑपरेटिंग वगैरे पण सोफिस्टिकेटेड दिलेलं आहे आणि टच वगैरे बघू शकतो आपण याचं. एसीचे बटन्स दिल्यामुळे यस बटन्स वगैरे यस जे बाकीच्या अदर कार्स मध्ये जे टच कंट्रोल येतात त्यांनी सुद्धा थोडासा प्रॉब्लेम यस वायरलेस चार्जर वगैरे पण दिलेला आहे. ते आपण बघू शकतात. VX आणि ZX दोन्ही व्हेरियंटला वायरलेस चार्जर दिलेला आहे. आणि आपलं जे ZX वालं व्हेरियंट आहे अप डाऊन टॉप एंड ZX व्हेरियंट त्यामध्ये आपण लेवल 2 ADAS वगैरे इथे दिलेला आहे. त्यामध्ये इथं क्रूज कंट्रोलचे फंक्शन्स वगैरे येतील ऍड होतील. याच्यामध्ये ADAS 2 वगैरे पण फंक्शन्स दिलेला आहे. CVTचं जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जर बघितलं ट्रान्समिशन खूप स्मूथनेस वगैरे ट्रान्समिशन दिलेलं आहे. CVT मध्ये जो ट्रान्समिशन जो फील आहे ड्रायव्हिंगचा तो जर बघितला तर बाकी ऑर्डर जर बघितलं आपण तर गेअर वगैरे शिफ्ट प्रॉपरली होत नाहीये. जर्क वगैरे फील होतो. CVT मध्ये विदाउट जर्कलेस फील वगैरे पण दिलेला आहे. तो स्मूथनेस वगैरे आहे CVTचा तो खूप चांगला आहे. परफॉर्मन्स वाईज नेक्स्ट लेवल परफॉर्मन्स वगैरे आहे CVTचा. ओके. आणि अशाच ओव्हरऑल अशाच पद्धतीने हे जे इंटिरियर आहे याच्यामध्ये सॉफ्ट टच वगैरे तुम्हाला प्रीमियम वाटणार आहे या सेडान मध्ये बसल्याच्या नंतर. आणि हे जे व्हेरियंट आहे पर्टिक्युलर हे बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. जर अमेजचं आपण जर व्हेरियंट जर बघितलं सर तर VX वाला व्हेरियंट आहे सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी आहे. तर आपण सेफ्टी जास्त जर बघत असताल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल ZX वाला व्हेरियंट ज्यामध्ये आपण ADAS 2 लेवल 2 चं देतं ते आपण बघू शकतात ZX वाला व्हेरियंट. आता हे जे व्हेरियंट आहे हे व्हॅल्यू फॉर मनी वालं व्हेरियंट आहे. पण सेफ्टी फुली पाहिजे असेल आपल्याला तर आपण ZX व्हेरियंट आपण पाहू शकतो. यामध्ये 3 व्हेरियंटचे ऑप्शन दिलेले आहे VX आणि ZX. ओके. आणि ह्या व्हेरियंटची पर्टिक्युलर व्हेरियंटची किती पर्यंत प्राइस जाते? या व्हेरियंट मध्ये सर आपण ऑन रोड कॉस्ट आहे तर 11,26,000 आपण ऑटोमॅटिक मध्ये बघतोय आणि 10.43 आपण मॅन्युअल ट्रान्समिशन ऑन रोड प्राइस आपण ऑन रोड ही बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला ज्यांचं बजेट कमी असेल त्यांच्यासाठी त्यांना होंडा अमेजच घ्यायची असेल तर हे व्हेरियंट तुम्हाला बेस्ट असणार आहे. तर आपण एकदा गाडीचं परत एकदा वॉक अराउंड बघू आणि या गाडीवरती. तर सर मला होंडा अमेजच्या आहे ना प्रत्येक व्हेरियंटची प्राइस आता एक्सप्लेन करून सांगा. हे तर व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंटच आहे. ज्यांना ऍडस वगैरे पाहिजे असेल
त्या व्हेरियंटची पण माहिती सांगा. येस, यामध्ये जर बघितलं आपण सर तर याच्यामध्ये 3 व्हेरियंटचं ऑप्शन दिलेलं आहे, ओके. व्ही VX आणि ZX. व्ही वाला जे व्हेरियंट आहे ऑन रोड कॉस्ट त्याची 9,30,000च्या V अराउंड, basic आहे ना? इन्क्लुडिंग ऑल बेसिक वालं व्हेरियंट आहे. जे आपलं मिड वालं व्हेरियंट आहे, आता जे डिस्प्लेला जी गाडी आहे आपण ते हा. बघू शकतो की ही ऑटोमॅटिक आहे. इट्स Okay. ऑन रोड कॉस्ट जाईल एक 11,26,000 इन्क्लुडिंग ऑल ऑन रोड. आणि जर हे जर व्हेरियंट जर आपण मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये जर बघितलं तर 10.43 आहे. आणि टॉप एंड वालं जे व्हेरियंट आहे आपलं ZX वालं व्हेरियंट, ज्यामध्ये हा. लेवल 2 ADAS वगैरे Okay. दिलेला आहे, त्या व्हेरियंटची कॉस्ट जर बघितली आपण तर 12,16,000 ऑन रोड इन्क्लुडिंग ऑल इन्शुरन्स, RTO, एव्हरीथिंग. क्लेम मायलेज किती आहे या गाडीचं? क्लेम मायलेज किती आहे कंपनी? येस, यामध्ये जर बघितलं आपण ते 18.65 मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये दिलेलं आहे, 19च्या अराउंड आपलं ऑटोमॅटिक मध्ये CVT मध्ये ट्रान्समिशन मध्ये मायलेज वगैरे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सेफ्टी सोबतच ॲव्हरेज आणि मायलेज देखील चांगलं मिळणार आहे होंडा ॲमेज मध्ये. आणि तुम्हाला देखील कोणताही प्रोडक्ट होंडाचा जर बघायचा असेल तर तुम्ही वाघोलीमध्ये येऊ शकता आणि इथे क्रिस्टल होंडामध्ये सर तुम्हाला भेटतील. सर तुम्हाला बेस्ट डील क्रॅक करून देतील. आणि असेच नवीन नवीन गाड्यांचे रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला जर या चॅनलवरती बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या सरांनी आपल्याला खूप खूप येथे मदत केली आहे, त्याबद्दल सरांचं Thank you, देखील sir. धन्यवाद.